ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी कल्याण की, जहां शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट द्वारा स्वच्छता अभियान चलाया गया। साथ ही बात होगी डोंबिवली की, जहां नाका मजदूरों को गृह उपयोगी सामग्री और सेफ्टी किट का वितरण किया गया है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। डोंबिवली में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के पैनल क्रमांक 6 द्वारा महापौर हर्षाली थविल चौधरी की संकल्पना और महापालिका आयुक्त अभिनव गोयल के निर्देश में विशेष स्वच्छता अभियान चलाया गया। अतिरिक्त आयुक्त हर्षल गायल, वार्ड नगर सेवक संकेत भोईर, नगर सेविकाएं अर्पणा संतोष भोईर और स्वरपाली विनोद के मार्गदर्शन में हिंद की चादर अभियान के तहत घनक चरा प्रबंधन विभाग ने सुरेश टावर से गणपति मंदिर रोड, चिकन घर क्षेत्र और मनाली हाइट्स तक डीप क्लीनिंग की। साथ ही मंदिरों और धार्मिक स्थलों की सफाई भी की। यह अभियान 28 फरवरी तक चलाया जाएगा और नगर सेवक संकेत भोईर ने क्षेत्र में इसे निरंतर जारी रखने की मांग की है। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत जी विशेष मोहीम डीप क्लिनिंग जी चालू केली आहे, त्याच्यात आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 6 सुरेश टावर ते गुरुनानक स्कूल, गणपती मंदिर रोड आणि चिकनघरमध्ये नॉन बॉस्को स्कूल हे आपला मनाली हाइट्स हा परिसर सफाई करण्यात आला आणि नागरिकांनी पण यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली। अशीच मोहीम महानगरपालिकेतर्फे आता मला वाटतं 28 तारखेपर्यंत चालू ठेवलेली आहे, पण अशीच मोहीम मला वाटतं कंटिन्यू महानगरपालिकेने काहीतरी महिना असं चालू ठेवावं। कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। डोंबिवली के पूर्व के दत्तनगर स्थित लेवा भवन सभागार में महाराष्ट्र जनरल मजदूर संगठन ने बुधवार को पंजीकृत नाका मजदूरों को गृह उपयोगी बर्तन और आवश्यक सुरक्षा किट वितरित किए। कार्यक्रम में संगठन के अध्यक्ष लक्ष्मण मिसाल, पूर्व सभापति संजय पावशे, कलाकार अच्छदा दास, समाज सेवक समीर जगे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश महत्रे, रिपाई के मणिक उदघड़े, मीना सालवे, समाधान तायड़े सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। अध्यक्ष लक्ष्मण मिसाल ने बताया कि महाराष्ट्र इमारत व अन्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडल एवं सहायक श्रम आयुक्त कार्यालय की ओर से पंजीकृत मजदूरों को यह सामग्री दी जाती है, जबकि पूर्व सभापति संजय पावशे और केंद्रीय समिति सदस्य रामेश्वर शेजुल ने मजदूरों तक योजनाओं के लाभ पहुंचाने के लिए संगठन के निरंतर प्रयासों की सराहना की। महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने आज लेवा भवन ह्या हॉलमध्ये नाका कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच, सेफ्टी किट, त्याचबरोबर गृह उपयोगी वस्तूचे महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने या ठिकाणी वाटप होत आहे। त्याचबरोबर संघटनेच्या वतीने दरवर्षी नाका कामगारांच्या मुलांना शिक्षणाकरता 1ली ते 8वी पर्यंत 2,500 रुपये, 9वी 10वी 5,000 रुपये, 11वी 12वी साठी 10,000 रुपये, इंजिनिअरिंगच्या शिक्षणाकरता वर्षाला 60,000 रुपये, डॉक्टरकीच्या शिक्षणाकरता वर्षाला 1,00,000 रुपये, मुलीच्या लग्नासाठी संघटनेच्या प्रयत्नाने 51,000 रुपये मिळतात। त्याचबरोबर कामगार काम करत असताना त्याचा अपघात घडला, त्याच्यासाठी संघटना 5,00,000 रुपये मिळून देते। अशा विविध योजना महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना नाका कामगारांना कामगार महामंडळाच्या 32 योजनेचा लाभ मिळून देते। आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून 20,000 पेक्षा जास्त कामगारांना सेफ्टी किट, 10,000 पेक्षा जास्त कामगारांना गृहोपयोगी वस्तू, भांडे, हजारो कामगारांना मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये आणि हजारो कामगारांना वैद्यकीय सेवा महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेने मिळवून दिलेली आहे। मध्ये एक चांगला उपक्रम आहे। महाराष्ट्र मजदूर संघ मिसाळ यांची संघटना आणि त्यांच्या संघटनेचे सगळे सदस्य यांच्या वतीने नाका कामगारांना वस्तू आणि सेफ्टी जे साहित्य वाटप आहे। आज जवळजवळ 300 लोकांना हे साहित्य वाटप आहे। लक्ष्मण मिसाळ आणि त्यांची टीम ही गेल्या 6 वर्षापासून हे उपक्रम राबवत आहे। लहान मुलांना जे शिक्षण करतात त्यांना 2,500 पासून तर ग्रॅज्युएट पर्यंत 1,00,000 पर्यंत ज्या आपल्याला ज्या सरकारकडून योजनेचे पैसे मिळून देतात। परत जे हॉस्पिटलाइज असतात त्यांना पण मोफत त्यांना एक सरकारकडून मानधन भेटतो। आणि तसंच यांच्या संघटनेकडून जे लग्न ज्यांच्या घरामध्ये ठरतं त्यांना 51,000 रुपये भेटतात। तर महाराष्ट्र मजदूर संघटना ही मिसाळ आणि त्यांची सगळी टीम ही सगळी राबवत आहे। खरोखर ही वाखण्याजोग बाब आहे। सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या। आणि आता आम्ही बघितल्यानंतर
ज्या सेफ्टी किटमधल्या ज्या वस्तू, पाण्याची बाटली, हँडक्लॉथ, परत जो जॅकेट, ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी या आता एकाने सांगितलं बोर्ड लावताना एखादा ॲक्सिडेंट झाला, ज्या गोष्टी असल्यामुळे तो ॲक्सिडेंट टळू शकतो आणि आपल्या नाका कामगार हा आपला जीव मुठीत ठेवून सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असतो. तुम्ही सेफ राहिले तर आपलं घर सेफ राहील आणि घर सेफ राहिलं तर आपला तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र सेफ राहील. ते तुम्हाला या महाराष्ट्र मजदूर संघाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। गढ़चिरौली जिले के मुलचेरा तहसील के एक छोटे आदिवासी गांव में किसान सुबेन राव गंगाराम एरमे ने पिछले 3 वर्षों से स्ट्रॉबेरी की खेती शुरू कर सफलता की नई कहानी लिखी है, जहां उनकी फसल बड़े और आकर्षक आकार की होने के कारण अल्लापल्ली शहर में 400 रुपये प्रति किलो के भाव से बिक रही है और उन्हें अच्छा आर्थिक लाभ मिल रहा है। इस अभिनव खेती को देखने और प्रोत्साहित करने जिले के कृषि अधिकारी, जिला कृषि अधिकारी प्रीति हिरलकर, तालुका कृषि अधिकारी विकास पाटिल, मंडल कृषि अधिकारी गरमड़े खेत पर पहुंचकर फसल की सराहना की। तालुका कृषि अधिकारी विकास पाटिल ने बताया कि स्ट्रॉबेरी यहां अधिक उत्पादन देने वाली फसल साबित हो रही है। आने वाले वर्षों में और अधिक किसानों को इसकी खेती के लिए प्रोत्साहित किया जाएगा। यह पूरी फसल जिलाधिकारी अविष्यात पांडा के मार्गदर्शन में की जा रही है और गढ़चिरौली जैसे उस्मा क्षेत्र में स्ट्रॉबेरी की सफलता ने साबित किया है कि उचित तकनीक, मार्गदर्शन और मेहनत से परंपरागत सीमाओं को तोड़कर नई संभावनाएं पैदा की जा सकती हैं। साथ ही किसान मत्स्य पालन, टमाटर, खरबूज, आम के बगीचे, मक्का और अन्य फसलों की खेती भी कर रहे हैं। त्यांच्याच विषयी बोलू. हो, माझं नाव सुभानराव गंगाराम एरमे, राहणार चिचेला आहे. मी गेल्या 3 वर्षापासून स्ट्रॉबेरी लागवड करून राहिलो आहे. 10 गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवड केली आहे यंदा. गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्पन्न चांगलं आहे. मला ह्या उत्पन्नामधून मला 1-1.5 लाख रुपये उत्पन्न भेटेल असं माझा आशा आहे. मिळतो व तो जर दुसऱ्या पिकाशी कंपेअर केला, मक्याशी कंपेअर केला तर ते 10 आर मधून आपल्याला 20 ते 25 हजार रुपये फक्त त्यांना निव्वळ नफा दिसतो. हा खूपच नफ्याचा डिफरन्स आपण हे करण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी आपण स्ट्रॉबेरीचं पीक निवडलेलं आहे. गढ़चिरौली से सी न्यूज़ संवाददाता मारुति कालावार की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।